नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलोय शेती मित्राच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांच्या व्हिडिओ खूप स्वागत। शेतकरी मित्रांनो, आता आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सल्ला की देशांतर्गत बाजारामध्ये 15 तारखेनंतर 100% करा सोयाबीनची विक्री। सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सल्ला की देशांतर्गत बाजारामध्ये 15 एप्रिल नंतर 100% करा सोयाबीनची विक्री, ज्याच्यामुळे आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांचा होणार या ठिकाणी खूप फायदा। पण 15 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री केल्याने सामान्य कास्तकार बांधवाचा कशा पद्धतीने होऊ शकतो फायदा। जर महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर व अचूक उत्तर, तर मला वाटतं आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायलाच हवा व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आवडला तर व्हिडिओस करा लाईक व त्याचबरोबर जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला करा शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक वेळ आपल्या सर्वांना मिळतो या ठिकाणी सतत। तर शेतकरी मित्रांनो, आता आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सल्ला की देशांतर्गत बाजारामध्ये 15 एप्रिल नंतर 100% करा सोयाबीनची विक्री। पण 15 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री केल्याने सामान्य कास्तकार बांधवांचा कशा पद्धतीने होऊ शकतो फायदा। जर या महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर व अचूक उत्तर, तर मला वाटते याच्यासाठी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची बाजारभाव पाहतली। सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा देशांतर्गत सोयाबीनच्या दरावरती 15 एप्रिल नंतर होऊ घातलेला परिणाम, जर या सर्व प्रश्नांची आपण अचूक उत्तरे घेतली तर तुमच्या लक्षात येईल की 15 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री केल्याने आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवाचा होणार खूप फायदा। तर या प्रत्येक प्रश्नाचा आता जाणून घेऊयात मित्रांनो एक एक करून अचूक उत्तर। जर आंतरराष्ट्रीय बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी $9.75 प्रति बुशेल्स पासून सध्या $10.25 प्रति बुशेल्सच्या दरम्यान आहे। 15 एप्रिल नंतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्याला ब्राझील, अर्जेंटिना, उरुग्वे आणि पॅराग्वे चारही देशातून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री वाढताना दिसणार आहे। याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये 15 एप्रिल नंतर सोयाबीनचा दर कसल्याही प्रकारची तेजी येण्याची शक्यता नाही व सोयाबीनची दर पातळी ही 15 एप्रिल नंतर आपल्याला $9.75 प्रति बुशेल्स पासून $10.25 प्रति बुशेलच्या दरम्यानच दिसणार आहे। याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातून देशातील सोयाबीनच्या बाजारभावाला कसल्याही प्रकारचा आधार आपल्याला इथून पुढे मिळताना दिसणार नाही। देशातील सोयाबीन बाजारभाव पातळीचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी 39 ते 42 दरम्यान आहे। 15 एप्रिल नंतर भलेही या ठिकाणी चीनची सोयाबीनची जी असणारी एकंदर आयात ती मोठ्या प्रमाणात वाढणार, याच्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव आणखी सुधारण्याची शक्यता आहे। 15 एप्रिल नंतर या सुधारणेमध्ये देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही नक्की 4100 ते 4400 दरम्यान पोहोचण्याची दाट शक्यता या ठिकाणी जाणकार व्यक्त करत आहेत। एकीकडे चीनची सोयाबीनची मागणी वाढत जाईल तर दुसरीकडे आपल्या देशातील सोयाबीनचा पुरवठा वरचेवर कमी होत जाईल। परंतु एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की सोयाबीनचं भविष्य एवढं सुद्धा उज्ज्वल नाही की ज्यामुळे सोयाबीनच्या भावामध्ये दर दिवशी तेजी येत राहील। यामुळे आपल्याला 15 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये चीनमुळे सोयाबीनची जी असणारी बाजारभावातील तेजी 4100 ते 4400 दरम्यान जाईल। इथं सोयाबीनची विक्री करून टाकायची, कारण भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची शक्यता थोडीशी कमी आहे। मग आपण या 4200 किंवा 4300 दरावरती सोयाबीनची विक्री केली तर मला वाटतं आपल्या सर्वांना फायदा होणार। पण ज्यावेळेस सोयाबीनची विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घेऊन ठेवा, ज्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी भावांतर योजनेचा फायदा मिळू शकतो। तर मित्रांनो, आता भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते YouTube चॅनल शेती मित्र। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सदर मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उद्याला आपल्या सर्व आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रांना मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार आजच्या व्हिडिओत खूप आभार।